करायचा होता की वर्दीचा. तर खास मी त्यांच्यासाठी खूप प्रयत्न केला एका वर्षात, त्याच्यानंतर एका वर्षात. आणि मी भरती जाण्याचा जसा घाट येत होता ना, तर पप्पा त्याला बोलले, ऑक्सिजन लावलेलं होतं, की फोटो काढ माझा. वारले त्या दिवशी सकाळी सकाळी पप्पा उठले आणि नेमकं मी त्याच दिवशी ग्राउंडला गेली नाही, तर मी रोज ग्राउंडला जायची डेली. त्या दिवशी मला जागच नाही आली की ग्राउंडला जायचं. असं तर कमेंट आली होती की ताई वडील कसे वारले, तर मी सांगते आज ते कसे वारले. तर मी पोलीस होण्याच्या आधी वारले की नंतर वारले हे पण सांगते. आमच्या फॅमिलीमध्ये भाऊ, बहीण, मी, पप्पा, मम्मी अशा आम्ही 5 जण. भाऊ मोठा 2 नंबरला, बहीण 3 नंबरला, मी सर्वात लहान. मला तरी वाटते आज पहिल्यांदा मी माझ्या फॅमिलीबद्दल तुमच्यासोबत शेअर करत असेल. तर बहिणीचं लग्न 2020 मध्ये झालं. 27 नोव्हेंबर 2021ला माझे वडील वारले, म्हणजे भरती होण्याच्या अगोदरच वारले. तर तेव्हा माझी ताई डिलिव्हरीला आली होती, 1 महिना अगोदरच आली होती, म्हणजे ती ऑक्टोबरमध्येच आलेली होती. तो 1 महिना आमचा एवढा छान गेला ना की ते आयुष्य परत भेटणं खूप मुश्किल. पप्पा आले की बाहेर जायचं, त्यांच्यासोबत मग गप्पा मजा मस्ती सगळं करायचं असं होतं. नंतर ताईच्या डिलिव्हरीच्या वेळेस मम्मी एकटी होती ना, आम्ही इकडे राहायचो, मोठे पप्पा मोठी मम्मी तिकडे राहायचे. तर आम्ही इकडे राहायचो. तर मग त्यावेळेस आत्या आल्या होत्या डिलिव्हरीसाठी, ताईच्या म्हणजे मम्मीच्या मदतीला आल्या होत्या. तर आत्या आल्यानंतर पण खूप भारी वातावरण, कारण खूप रोज मजा मस्ती सगळं. नंतर म्हणजे असं काळच तो ओढून आला असेल, किंवा म्हणजे पप्पांसोबत त्यांच्या बहिणींनी राहावं वगैरे असं. दोघी आत्या, एक नाही दोघी पण आत्या आल्या होत्या, मोठी पण लहानी पण, दोघी आत्या आल्या होत्या. आणि खूप मजा मस्ती. ज्या दिवशी दिदूची पाची होती, म्हणजे वंशिकाची पाची होती, ती 5 दिवसाची झाली होती, त्या दिवशीच पप्पा आले. ते आजारी होते जरा. तर मग म्हणजे त्या आत्याने विचारलं की काय झालं वगैरे. तर मग म्हणलं की दवाखान्यात जाऊन आलो आणि शुगर वाढली. डॉक्टर बोलले शुगर वाढली जसं, तर तुम्ही आराम करा आणि एक खट्ट्या न जेवता थोडं जेवण करा, असं म्हणजे 2-2 चपात्या असं जेवण करा. तर म्हणे मी उद्यापासून तसंच करेल, असं तसं पप्पा बोलत होते. नंतर पप्पाने बाहेरून काय डोसा आणला होता, पार्सल आणलं होतं घरी. तर कारण पाहुणे होते, जिजू पण आले होते माझे. डोसा वगैरे आणला. मग आत्या, माझी मोठी आत्या नाही खात बाहेरचं, लहानी तरी खाऊन गेली पण मोठी नाही खात. तरी दोघी आत्यांना बसवून त्यांनी सोबत त्यांच्या जेवण म्हणजे खायला लावला. डोसा खा म्हणे, काही नाही होत असं तसं. तर मग त्यांनी तो क्षण त्यांच्या तिघं बहीण भावांसाठी खूप चांगलं होतं की त्यांनी सोबत जेवण वगैरे केलं असं सगळं. त्यांची त्या दिवशी पण तब्येत खराब होती, त्या दिवशी पाची होती, भजन होतं. तर बाहेर भजन चालू आणि ते आतमध्ये झोपलेले होते. पण असं कळलं नाही की त्यांची एवढी जास्त तब्येत खराब असेल किंवा त्यांच्या जीवावर येईल, असं काहीच नाही, नॉर्मल होती. पण डॉक्टरला समजलं असेल, पण डॉक्टरने काही व्यवस्थित आम्हाला सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी जिजू आलेले होते ना, तर चेअर नव्हती बसायला. गेले बाजारात, चेअर आणली, जिजूंसाठी नाश्ता आणला, कारण त्यांना ते कचोरी खूप आवडते, म्हणजे मलकापूरचा नाश्ता खूप आवडते जिजूंना. तर त्यांच्यासाठी नाश्ता वगैरे सगळं आणलेला. नाश्ता वगैरे छान केला. मग ज्या दिवशी ते हॉस्पिटलला गेले, म्हणजे हॉस्पिटलला तब्येत थोडी कमी जास्त म्हणजे खराब अशी होत होती, पण समजून येत नव्हतं. त्यांना रात्रीची झोप लागत नव्हती, तरी समजत नव्हतं. असं वाटत होतं की बाबा गरमी होत असेल, त्याच्यामुळे होत असेल, असं कळूनच नाही आलं की नेमकं त्यांना होत काय आहे की काय. तर त्यांची शुगर वाढली होती हे माहिती होतं, पण त्यांच्या शुगरच्या गोळ्या पण चालू होत्या. मग ज्या दिवशी पप्पा वारले त्या दिवशी सकाळी पप्पा उठले आणि नेमकं मी त्याच दिवशी ग्राउंडला गेली नाही, तर मी रोज ग्राउंडला जायची डेली. त्या दिवशी मला जागच नाही आली की ग्राउंडला जायचं, असं तसं काहीच नाही. तर ग्राउंडला नाही गेली, तरी ताईचा फोन आला, तू आज आले नाही ग्राउंडला. म्हटलं नाही, आज काही जागच नाही आली, जाऊ दे, काय आले नाही, उद्या येते, असं झालेलं. मग नंतर सकाळी पप्पांनी नाश्ता केलेला. नाश्ता पप्पांनी काय चपाती आणि चटणी, शेंगदाण्याची चटणी आणि चपाती असा नाश्ता केला होता. त्यात काय एक शेंगदाणा आला होता. एका शेंगदाण्यावरून पप्पा मम्मीला एवढे बोलले होते, मुद्दामून, बहिणी आलेल्या होत्या मुद्दामून मजाकमध्ये बोलले होते. मग नंतर पप्पा गावात गेले, पप्पाला दवाखान्यातच जायचं होतं. मग पप्पा आणि भाऊ गेले, पण आधी कंटोर घेऊन आले, म्हणजे रेशन घेऊन आले घरी. मग नंतर ते हॉस्पिटलला गेले. हॉस्पिटलला गेल्यानंतर मग डॉक्टर बोलले की बा तुम्ही बुलढाण्याला न्या यांना, म्हणजे एवढी तब्येत खराब होती, समजलं पण नाही. बुलढाण्याला न्या यांना. मग ॲम्ब्युलन्स केली. त्यांना बुलढाण्याला न्यायच्या वेळेस मग दादा आला, मोठी मम्मीचा मुलगा आला मोठा घरी, की शॉल वगैरे दे असं. तर मग मम्मी बोलली शॉल कशाला. तर म्हणे काकांना बुलढाण्याला न्यायचं सांगितलेलं. बस जे आसू म्हणजे असं थांबतच नव्हते, अक्षरशः एवढे आसू येत होते डोळ्यातून की थांबत नव्हते, किंवा अचानक, आता तर चांगले होते, मग अचानक का असं काम पडलं बा जायचं. तर मग दादा बोलला की जायचं. मग लहानी आत्या बोलली की मी पण तुझ्या सोबत येते, म्हणजे कोणी नव्हतं ना, माझा भाऊ, मोठ्या पप्पाचा मुलगा आणि माझी आत्या, हे 3 जण गेले होते. मग ते 3 जण गेले, तरी पप्पांना रोडवरच ॲम्ब्युलन्समध्ये थांबवलं, म्हणजे ॲम्ब्युलन्समध्ये होते पप्पा आणि हे मग घरून गेले. तर गेटच्या बाहेर गेलो,
पण त्या ॲम्ब्युलन्सपर्यंत जायची इच्छा, हिंमतच नाही झाली की तिथपर्यंत जावं. असं म्हणजे आपण आपल्या पप्पांना तसं नाही बघू शकत, तर तिथपर्यंत जायची हिंमत पण नाही झाली. आणि मग त्यांना नेलं, म्हणजे हॉस्पिटलला नेलं, तरी आमचे आसू काही थांबत नव्हते की बुवा अचानक झालं काय एवढं की आपल्या पप्पांना असं झालं. मग बुलढाण्याचा जसा घाट येत होता ना, तर पप्पा त्याला बोलले, ऑक्सिजन लावलेलं होतं, की फोटो काढ माझा. तर तो म्हणे, पप्पा काही बोलता का तुम्ही, फोटो आता कशाला, तुम्ही चांगलं झाल्यावर फोटो काढाल. म्हणे फोटो काढ, पण माझ्या फोनमध्ये नाही, स्वातीच्या फोनमध्ये काढ. मला स्वातीच्या फोनमध्ये कशाला, म्हणे एक आठवण राहते त्या फोटोची. तर मग त्यांची जबरदस्ती होती म्हणून त्यांनी तो फोटो काढला. आणि मग नंतर हॉस्पिटलला नेलं, डॉक्टरने सलाईन वगैरे लावली, चेकअप वगैरे केलं. डॉक्टर बोलले की यांना हार्ट अटॅक येईल चालू असताना, तर त्यांच्या बॉडीनी, शरीराने जर तो सहन केला तर आहे, नाहीतर मग काही चान्सेस नाही, असं डायरेक्ट डॉक्टर बोलले. मग सगळे बाहेर गेले, पण भाऊ होता, डॉक्टर भावाला पण बोलले की तू पण जा, तू कशाला थांबलाय. तर तो डायरेक्ट बोलला, मी माझ्या पप्पाला सोडून नाही जाणार बाहेर जसं, तर मी थांबतो. मग त्याने पप्पाचा हात घट्ट पकडून ठेवलेला. त्यांना काहीतरी बोलायचं होतं पप्पांना, पण काय बोलायचं होतं हे त्याला समजत नव्हतं, कारण पप्पाचा आवाजच बाहेर येत नव्हता. तर काही समजलंच नाही काय बोलायचं होतं. आणि त्यांना तो म्हणजे अटॅक जो आला त्याच्यामध्ये त्याने नाही सहन झाला, तर ते म्हणजे म्हणजे एका मुलासमोर त्याच्या वडिलांचा जीव गेलाय, ते आपण ते इमॅजिन, म्हणजे आम्ही तर नव्हतो हॉस्पिटलला, आम्ही तर एवढं हे नाही, त्यांनी जे बघितलंय ते कोणी म्हणजे तो डायरेक्ट, तो बुलढाण्याला जर गेला ना, आत्ता पण जर तो बुलढाण्याला गेला ना, तो डायरेक्ट आजारी पडतो. असं झालंय माझ्या भावाचं, तो जात पण नाही आता बुलढाण्याला. आणि झालंय मग असं झालं. आम्हाला इकडे घरी करमत नव्हतं, मम्मी रडत होती. आणि मेन म्हणजे बहिणीची डिलिव्हरी होऊन 7च दिवस झाले होते, आणि मेन म्हणजे तिचं त्यात सिजर झालेलं होतं, की तिला उठता बसता पण येत नव्हतं, असं होतं. मग यांना सगळ्यांना समजून गेलं, 1-1.5 वाजता पप्पांचा जीव गेला होता. तर यांना सगळ्यांना समजलं होतं, पण हे कसं, म्हणजे आत्तापासून हे सांगून रडापडी होईल बा, त्याच्यापेक्षा मग यांनी कोणी सांगितलंच नाही. मग मलाच करमत नव्हतं. मग मी म्हटलं, मी माझ्या पप्पांना फोन लावते, ते माझा फोन उचलतातच, असं कधीच होत नाही की ते माझा फोन उचलतील नाही. त्यांचं पहिल्यापासून होतं की बा घरचा फोन उचलायचाच म्हणजे उचलायचाच. मग फोन केला, तर फोन भावाने उचलला माझा. मग म्हटलं, पप्पाची तब्येत कशी आहे, असं तसं बोलले. तर तेव्हा तर माझ्या वडिलांचा जीव पण गेलेला होता, तरीही त्यांनी एवढी मोठी हिंमत करून मला म्हणतो की पप्पांची तब्येत चांगली आहे आणि आता आम्ही सगळे घरी येतोय, असं असं तो बोलला. मग म्हटलं जाऊ दे, आपला भय कशाला. मग थोडा वेळ गेला, 3-4 वाजले. मग सगळे थोडे थोडे करून आमच्या घरी, आम्ही जिथे राहत होतो तिथे आले होते. मामा वगैरे होते, आत्यांच्या घरच्यावर. त्यांच्या डोळ्यामध्ये आसू होते. तर त्या आसू बघून म्हणजे माझ्या आईला किंवा माझ्या बहिणीला, दोघींना पण नाही समजलं होतं की बाबा पप्पांचं असं, पण मला असं समजत होतं की म्हणजे काही खरी नाही, असं समजत होतं. काय माहिती, पण मला असं जाणवत होतं. मग संध्याकाळी आम्हाला जसं घ्यायला सगळे आले, किंवा आता काकांना आणलं हॉस्पिटलमध्ये, मलकापूरमध्ये आहे, आता चांगली तब्येत आहे. तर आता आपण सगळं त्यांना बघायला जाऊ, म्हणून मग आम्ही सगळे, ताईला घरीच ठेवलेलं, कारण तुझी मुलगी छोटी होती ना, ती घरीच होती. मी, मम्मी, म्हणजे एका गाडीवर मम्मी, एका गाडीवर मम्मी, अभिषेक होता, आणि एका गाडीवर मी, मोठी मम्मी, अजून दादा होता. आम्ही असं गेलो. मग गाडी जशी आत ओढली ना आमच्या घरी, म्हणजे मोठ्या पप्पांच्या घरी जशी गाडी ओढली, तसं समजलं आता काही खरी नाही, काही नाही, काही नाही. आणि जसं आम्ही आमच्या गल्लीत गेलो, तसं एवढी गर्दी होती ना, तर तेव्हा समजलं आता आपले वडीलच नाही होते. तेव्हा समजून गेलं की असं काही एवढं सगळं म्हणजे झालंय आता, की नाही आहे आता. मग उतरलं वगैरे, तर मी दुरूनच त्यांना बघितलं ना, मी धावतच दुसरीकडे, मी आज जाऊ, म्हणजे मी बघूच शकत नाही. मी डायरेक्ट सगळ्यांना म्हटलं, मी नाही बघू शकत, मी आज सुद्धा येत नाही की मी माझ्या वडिलांना असं बघू शकत. तो क्षण असा होता ना, म्हणजे की आम्हाला अचानक शॉक लागला होता, कारण त्यांची तब्येत काहीच, म्हणजे असं नव्हतं की त्यांची तब्येत खूप खराब होती, काहीच नव्हती, नॉर्मल होती. आणि काही एवढं हे पण होता त्यांना त्रास, तरी म्हणजे डॉक्टरांना पण ते कळलं नसेल किंवा समजलं नसेल. आणि त्यांना मेजर अटॅक होता, त्या अटॅकमध्ये माणूस लवकर वाचत नाही. पण देवाने असं पण त्यांना एक चान्स सुद्धा दिला नाही, कारण अशी कंडिशन होती ना, आम्हाला ते सगळं आमचं आयुष्यच असं होऊन गेलं. कारण बहिणीची तर डिलिव्हरीच होईल होती, तिला त्रास सुद्धा सहन होत नव्हता, तिच्यासोबत तर खूपच हे झालं. नंतर भाऊ हे, आणि मेन म्हणजे पप्पा होते, तर त्याने स्वतःच्या अंगावर काहीच जिम्मेदारी नाही यावं असं असं होतं, कारण की त्याला काही टेन्शन नव्हतं पप्पा होते तोपर्यंत. आणि माझं तर एकदम निवांत, कारण भरतीचीच मी तयारी करत होते तेव्हा, असं होतं. मग नंतर जेव्हा माझ्या पप्पाला न्यायची वेळ आली होती, तर तेव्हा मी बोलली होती त्यांच्या
त्यांना जसं ठेवलेलं होतं तर की तुम्ही मला वर्दीमध्ये सुद्धा बघितलं नाही, आता मला वर्दीमध्ये कोण बघेल, असं असं मी बोलली होती. तर तो शब्द सगळ्यांना ऐकला होता की मी असं बोलली होती आणि मला तो शब्द पूर्ण करायचा होता की वर्दीचा. तर खास मी त्यांच्यासाठी खूप प्रयत्न केला एका वर्षात, त्याच्यानंतर एका वर्षात, आणि मी भरती झाली. आज मी पोलीस आहे मी, पण मला तेवढी खुशी नाही जेव्हा मला तेव्हा झाली असती, जेव्हा माझे वडील असते त्यांनी मला वर्दीमध्ये बघितलं असतं आणि मला खूप भारी वाटलं असतं. तर आता म्हणजे आता पण वाटते, पण आता ती खंत आहेच की माझे वडील असते तर असं असतं, तसं असतं, तसं असतं. तर माझे वडील मेजर अटॅकने वारलेत आणि तेव्हापासून आमचं सगळं बिघडलंच आहे. आता जरा बरं आहे, सगळं चांगलं चालू आहे त्यांच्या आशीर्वादानेच. पण वडिलांचं असणं खूप महत्त्वाचं आहे, खूप म्हणजे खूप आयुष्यात. आम्हाला अजूनही, आम्ही कितीही पुढे गेलो तरी आम्हाला अजूनही आमचे वडील नाही आहे याची खूप मोठी खंत आहे. आणि ते जर असतं तर खूप. मग मी लागल्यानंतर मला माझ्या पप्पांच्या मित्रांचे पण फोन आलेत की स्वाती, तू पूर्ण करून दाखवलं, तू तुझ्या पप्पांचं स्वप्न पूर्ण करून दाखवलं. आज तुझे पप्पा असते तर खूप वेगळं असतं आणि तू जे बोलली ना ते तू करून दाखवलं, असे सगळे म्हणतात. सगळे हे आहे, फक्त एक माझे वडील असते ना तर खूप भारी असतं.